दूसरा राजा अध्याय 4 त्याचं 1 ते 7. उसका 1 से लेकर 7 तक। दूसरा राजा सेकंड किंग दूसरा राजा चैप्टर 4 अध्याय 4 1 to 7. 1 से लेकर 7 तक। सेकंड किंग दूसरा राजा चैप्टर 4 अध्याय 4 1 to 7. 1 से लेकर 7 तक। भविष्यवक्ताओं के चेलों की पत्नियों में से एक स्त्री ने एलीशा को दुहाई देकर कहा, तेरा दास मेरा पति मर गया है। तू जानता है कि वो यहोवा का भय मानने वाला था, पर जिसका वो कर्जदार था वो आया है कि मेरे दोनों पुत्रों को अपना दास बनाने के लिए ले जाए। एलीशा ने उससे पूछा, मैं तेरे लिए क्या करूं? मुझे बता, मैं तेरे घर में क्या है? उसने कहा, तेरी दासी के घर में एक हांडी तेल को छोड़ और कुछ नहीं है। उसने कहा, तू बाहर जाकर अपनी सब पड़ोसियों से खाली बर्तन मांग ले आ और थोड़े बर्तन मंगाना, फिर तू अपने बेटों समेत अपने घर में जा। द्वार बंद करके उन सब बर्तनों में तेल उंडेल देना, जो भर जाए उन्हें अलग रखना। तब वो उसके पास से चली गई और अपने बेटे समेत अपने घर जाकर द्वार बंद किया। तब वे तो उसके पास बर्तन लाते गए, वो उंडेलते गए। जब बर्तन भर गए तब उसने अपने बेटों से कहा, मेरे पास और भी ले आओ। उसने उसे कहा, बर्तन तो नहीं रहा। तब तेल भूख गया। तब उसने जाकर परमेश्वर के भक्त को ये बता दिया। उसने कहा, जा तेल बेचकर ढूंढ भर ले, जो रह जाए उससे तू और तेरे पुत्रों सहित अपना निर्वाह करना। एके दिवशी ईश्वर परिज्ञान पाठशाळेच्या एका विद्यार्थ्याची पत्नी आपल्या पतीच्या मरणाची बातमी अलिशात सांगण्यात आली। ती म्हणाली, माझा पती एक देवभिरू माणूस होता, पण त्याच्यावर एका सावकाराचे कर्ज होते। मरेपर्यंत तो ते कर्ज फेडू शकला नाही। आता तो सावकार कर्ज फेडीसाठी दगादा लावित आहे। मी ते कर्ज फेडले नाही तर सावकार माझ्या 2 पुत्रांना गुलाम म्हणून घेऊन जाईल। अलिशाने तिला विचारले, तुझ्यासाठी मी काय करू? तुझ्या घरात किती अन्नधान्य आहे? ती म्हणाली, एका खोपीत थोड्याशा जैतुनाच्या तेलाशिवाय माझ्याजवळ काहीही नाही। तो तिला म्हणाला, आता तुझ्या शेजाऱ्या बाजाराकडून तुला जमवता येतील तितकी रिकामी भांडी उसरी मागून घे आणि आपल्या मुलांना घेऊन तू घरात जा व दाग लावून घे। नंतर तुझ्या खोपीतले जैतुनाचे तेल तू सर्व कुंड्यात भर। भांडे भरले की ते एका बाजूला ठेव। त्याच्या सूचनेप्रमाणे तिने केले। तिच्या मुलांनी तिला भांडी आणून दिली व ती एकामागे एक भांडे भरीत गेली। लवकरच प्रत्येक भांडे काठोकाठ भरले गेले। ती तिच्या मुलांना म्हणाली, आणखी काही भांडी आणा। ते म्हणाले, छे, आता एकही भांडे शिल्लक राहिले नाही। तेव्हा तेल वाहणे बंद झाले। ही हकीकत तिने देवसंकल्प निवेदकाला सांगितली। तेव्हा तो तिला म्हणाला, आता जा आणि तेल विकून आपले कर्ज फेड। कर्ज फेडल्यानंतरही तुला व तुझ्या मुलांना पुढील इतका पैसा तुझ्याजवळ शिल्लक आहे। या आपण डोळे बंद करू। अब आंखों को बंद करेंगे। तानान्या गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो। तानान्या गोड पवित्र पिता प्रभू, वचनाची वेळ तुझ्या हातात येतो। वचनाच्या द्वारे आमच्याशी तू सदैव बोलणारा तू आमचा जिवंत देव आहे। आम्हाला कधी न सोडणारा तू आमचा जिवंत देव। त्यामुळे वचन आम्ही लक्षपूर्वक ऐकण्यासाठी तू सहायता कर। आम्ही प्रभू सर्वजण वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आणि जसं ऐकतो तसं पालन करण्यासाठी सहायता कर। प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। इथे आपण एलिशा आणि एका विधवेबद्दल पाहत आहोत। और यहाँ पर हम एलिशा और एक विधवा के बारे में देखते हैं। एलिशा इस्रायल देशाचा भविष्यवक्ता संदेशका आहे। और एलिशा ये इस्राएल देश का एक भविष्यवक्ता है। तो कसा संदेशका झाला? और वो कैसे भविष्यवक्ता बना? तो अशा रीतीने झाला, इस्रायल देशामध्ये एक संदेशका म्हणून एलियाला पाठवलं होतं। और इस्राएल देश में एक भविष्यवक्ता बोलकर एलिया को भेजा गया था। एलिया देवाकडून निवडलेला देवाचा संदेशका होता। और एलिया ये परमेश्वर की ओर से चुना हुआ एक परमेश्वर का भविष्यवक्ता था। त्याला कोणतं काम दिलं होतं की इस्रायली लोकांना मूर्तीपूजेपासून वळवून देवाकडे आणणं। और उसको कौन सा काम दिया गया था कि इस्राएल लोगों को मूर्ति पूजा से प्रेरित कर परमेश्वर के निकट लेकर आना। हे त्याचं काम होतं और ये उसका काम आणि था। तो चांगल्या रीतीने काम करत होता। और वो अच्छी रीति से ये काम करता था। परंतु इस्रायली लोक हट्टी आणि जिद्दी होते। पर इस्राएली लोग हट्टी और जिद्दी थे। आणि हट्टी आणि जिद्दी होण्याच्या कारणाने और हट्टी और जिद्दी होने के कारण त्यात आहाबाची जी पत्नी होती, आहाब त्या काळाचा राजा होता, और आहाब उस काल का राजा था। त्याची पत्नी इजबेल होती। और उसकी पत्नी इजेबेल थी ती खूप क्रूर होती और बहुत वो क्रूर थी। आणि इस्रायली पण हट्टी जिद्दी होते। और इस्राएली लोग भी हट्टी जिद्दी थे। म्हणून तो आयुष्याला कंटाळला। और इसलिए वो अपनी जिंदगी को पलटा म्हणून लिया। त्याने देवाजवळ विनंती प्रस्तुत केली। और इसलिए उसने परमेश्वर के सामने एक विनती रखी। हे देवा बस झालं। हे परमेश्वर अभी बस हो आता गया। मी माझ्या पुरखांपेक्षा श्रेष्ठ नाही किंवा चांगला नाही, और मैं अपने पूर्वजों से श्रेष्ठ नहीं हूँ, अच्छा नहीं तू हूँ, मला उचल। तू मुझे उठा ले। म्हणून देवाने योजना बनवली की त्याला उचलण्याची। इसलिए परमेश्वर ने योजना बनाई उसको
उठाने आणि के। योजना जेव्हा त्याला बनवली त्यासाठी त्याचं जे काम आहे ते काम कोणा दुसऱ्याला करणं गरजेचं आहे। और वो जो काम करना था वो काम दूसरा कोई तो करना जरूरी ही है। जिम्मेदारी त्याने कुणावर टाकली? देवाने एलिशाला त्या जागेवर निवडलं। और वो जिम्मेदारी परमेश्वर ने एलिशा के ऊपर डाली और एलिशा को उसके स्थान पर नियुक्त किया। एलिशा शेती करणारा माणूस होता। एलिशा एक खेती करने वाला मनुष्य था। एलिशाच्या नावाचा अर्थ आहे देव तारणारा आहे। और एलिशा इस नाम का अर्थ है परमेश्वर उद्धार करता है। देव तारण देतो। परमेश्वर उद्धार देता है। तर अशा रीतीने या नावाचा अर्थ आहे। और इसी रीति से ये नाम का अर्थ है। आता हा जेव्हा 12 बैल म्हणजे त्याचे काही मजूर पण होते, अशाच रीतीने त्याच्याकडे 12 बैल होती आणि तो नांगरणी करत होता और उसके पास 12 बैल थे और अभी वो हल जोत रहा था। आणि त्यावेळेला हा एलियाने काय केलं, त्याच्यावर जी चादर होती, कारण त्या काळात संदेशा आपल्यावर चादर घ्यायचे और उस समय एलिया के ऊपर एक चादर थी, क्योंकि उस समय में भविष्यवक्ता अपने बदन के ऊपर एक चादर लेते आणि थे। त्याने ती चादर एलिशाच्या अंगावर टाकली और उसने वो चादर एलिशा के बदन पर डाल दी। त्याने एलिशाने काय केलं, और एलिशा ने क्या किया, सर्व 12 बैल कापली और सारे 12 जो बैल थे उनको काट दिया आणि लोकांबरोबर मेजवानी केली, और लोगों के साथ मेजबानी किया, बाय बाय बोलला बाय बाय बोला। आणि एलियाच्या मागे तो त्याचा दास होण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी, देवाचं काम करण्यासाठी त्याने काय केलं, एलियाच्या तो मागे निघाला। और एलिया के पीछे वो परमेश्वर का दास होने के लिए, उसका दास होने के लिए वो एलिया के पीछे चला गया। एलिया तुम्हाला माहिती आहे हा एक चांगला संदेश आहे। और एलिया एक अच्छा भविष्यवक्ता है। त्याने लग्न नव्हतं केलं उसने शादी नहीं की आणि है। एलिशा पण त्यानेही लग्न नाही केलं। और एलिशा ने भी शादी नहीं की। तोही त्याचं पूर्ण जीवन परमेश्वराला त्याने समर्पित केलं। और उसने अपना पूरा जीवन परमेश्वर को समर्पित किया। एलिया पटकन उचलला गेला नाही, और एलिया तुरंत उठा नहीं दिया गया, कारण त्याला एलिशाला बनवायचं होतं। क्योंकि उसको एलिशा को बनाना था। पाहायला गेलं तर जो नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताने पण असंच म्हटलं और देखा गया तो नए करार में भी यीशु मसीह ने ऐसे ही कहा की जो कोई हाल पर अपना हात रखकर पीछे मुड़ता है वो मेरे योग्य नहीं। आणि जो कोणी नांगावरती हात ठेवून मागे वळून पाहतो तो माझ्या योग्यतेचा नाही। म्हणून त्याने काय केलं, एलिशाने देवाच्या सेवेसाठी की मागे मला वळायची गरज पडू नये, की माझ्या वडिलांची शेती नांगरणं बाकी आहे, बैलांचे हाल होतात आहे, त्यामुळे त्याने काय केलं, अशी कोणतीच वस्तू राखून ठेवली नाही की ज्याच्यामुळे त्याला पुन्हा देवाची सेवा सोडून मागे वळावं लागेल। और उसने ऐसा कोई भी काम नहीं रखा कि मुझे अपने पिता की खेती करनी है, उसमें हल जोतना है, या फिर मेरे बैलों की हालत हो रही है, ऐसा कोई भी काम उसने अपने पीछे नहीं रखा कि जो परमेश्वर की सेवा करने के लिए उसको अड़ाए। हा एक छान एलिशाकडून तुम्ही शिकू शकता। और ये अच्छी बात आप एलिशा से सीख सकते हैं। एकदा जर तुम्ही तुमचा निर्णय तुम्ही केला की मला देवाच्या मागे चालायचंय, मग तो निर्णय तुम्ही पक्का ठेवा की कोणती वस्तू तुम्हाला मागे खेचता कामा नये। और एक बार आपने निर्णय ले लिया कि मुझे परमेश्वर के पीछे चलना है, तो जो आपका निर्णय है आप पक्का रखना कि मैं यीशु के पीछे चलूंगा। मग कोणती अशी वस्तू, कोणतं असं साधन नाही झालं पाहिजे ज्याने तुम्हाला मागे खेचलं पाहिजे। और कोई भी ऐसी वस्तू, कोई भी ऐसा साधन नहीं होना चाहिए जो फिर से आपको पीछे खींच ले। हे तुम्ही एलिशाकडून शिकू शकता। और ये आप एलिशा से सीख सकते हैं। एलिशाकडे 12 बैल त्याने कापून टाकली, म्हणजे त्याला पुन्हा दुःख मानवायची गरज नाही, माझ्या बैलांचे हाल होतात। तुम्ही एका शेतकऱ्यांची फिलिंग समजू शकता, तो बैलांना खूप प्रेम करतात। शेतकरी त्यांना शेतीचं ज्ञान आहे आणि ज्यांनी बैल सांभाळली ते समजू शकतात, ते आपल्या जीवापाड बैलांना प्रेम करतात। और जो खेती करने वाले लोग हैं जिनके पास बैल है, वही उन फीलिंग्स को समझ सकते हैं कि वो अपने जान से भी बढ़कर उस बैल को प्यार करते हैं। स्वतः जेवायच्या अगोदर तो बैलांना चारा टाकतात और खुद खाने से पहले वो बैल को चारा डालते हैं, कारण ह्या बैलावरच त्यांची शेती नांगरली जाते। क्योंकि उन्हीं बैलों के ऊपर उनकी खेती होती है। म्हणून पण सांगण्याचा उद्देश की एलिशाने पुन्हा वळू नये, और बताने का उद्देश्य कि एलिशा फिर से फिरे नहीं, म्हणून त्याने सगळं काही कामातून त्याने आपला हात काढून घेतला इसलिए सारे कामों से उसने अपना हाथ झाड़ लिया। आणि जसं त्याला एलियाच्या ठिकाणी निवडलं, और जैसे उसको एलिया की जगह पर चुना गया, तो लगेच एलियाच्या ठिकाणी तुरंत नाही आला। और वो तुरंत एलिया की जगह पर नहीं आया। तो एलियाचे कपडे धुवून टाकला, वो एलिया के कपड़े धोने लगा, शिक्षणाच्या वेळेला तो शिक्षण घेऊ लागला, और शिक्षण के समय में शिक्षण देने लगा। एलियाचा हात तो धुवायचा, एलिया का हाथ वो धोता था पाय दाबून द्यायचा, और उसके पैर दबा के देता था। हे सर्व काम एलिशाने एलियाच्या हाताखाली राहून त्याने काय केलं, ट्रेनिंग दिली। और इन सारी कामों की ट्रेनिंग एलिशा ने एलिया के हाथ के नीचे रहकर दी। एलिया हा कसा प्रार्थना करायचा, और एलिया
लिए कैसे प्रार्थना करता है देवाबरोबर कसा बसायचा, और परमेश्वर के साथ वो कैसे बैठा था हे सर्व एलियाच्या द्वारे त्याने काय केलं, घडवून घेतलं. और वो सब कुछ उसने एलिया के द्वारा करवा के लिया त्याने स्वतःला एलियाच्या अधीन केलं. और उसने अपने आप को एलिया के अधीन कर दिया. म्हणून दुसरा पॉइंट हा लक्षात ठेवा, एलिशा अधीन होता. और दूसरा पॉइंट ये याद रखना है कि एलिशा अधीनता में था त्याच्या गुरुचा तो अधीन होता. और उसके स्वामी के वो अधीनता जरी में त्याला त्याच्या ठिकाणी निवडले और भले ही उसको उसके स्थान पर चुना गया था तरीही फिर भी एलिशा अधीन होता. एलिशा अधीन था. मी तुम्हाला सांगते, एलिया बिलकुल त्याला माइंड नाही करायचा. और मैं आपको बताती हूँ एलिया उसको बिल्कुल माइंड नहीं करता था. बिलकुल माइंड नाही करायचं. बिल्कुल माइंड नहीं करता अगदी था. कधी कधी तर त्याच्याशी हाडजिडीने तो बोलायचा. और कभी कभी तो उसके साथ हार्डजेडी करके वो बात करता था. कोण? और एलिया एलिया हाडजिडीने त्याच्याशी बोलायचा. और हार्डजेडी करके बात करता एलिया था. पाहायला गेला तर खरंच थोडासा रागीट स्वभावाचाच होता. और एलिया देखा गया तो थोड़ा गुस्सा करने वाला स्वभाव का था. एलिशा पण कमी नव्हता, तो पण रागीटच होता. और एलिशा भी कम नहीं था, वो भी गुस्सा करने वाला था. तुम्हाला चांगलं उदाहरण माहित आहे, एलिशाला जेव्हा त्या मुलांनी एक चेंडू म्हणजे टाकल्याला पुन्हा म्हणून टाकल्यानं छेडतात ना, तसं काही मुलांनी, त्याच्यात काही लहान मुलं असतील, तरुणही असतील, कारण मुलं तरी मिक्स उभे राहतात. त्यांनी एलिशा जेव्हा जात होता तर मागून त्याला असं करून छेडू लागले. और जब एलिशा एक रास्ते से जा रहा था तो वहाँ के जो बच्चे थे वो इकट्ठा होकर एलिशा को चिढ़ा रहे थे, एक थे. एलिशा थांबला, एलिशा रुका वळला, और घुमा त्यांना कर्ज केला. और उनको श्राप दिया अस्वल येऊन और भालू आकर त्या सगळ्या मुलांना मारले. और उन सारे बच्चों को मार दिया. त्याच्यावर एक लक्षात ठेवा, कधी पण देवाच्या दासाचा अपमान कधीच करू नये. और इसे एक बात याद रखना, परमेश्वर के दास का अपमान कधी कभी त्याला मत करना. छेडू नये, कभी भी उसको छेड़ना हे मत. नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद रखना. पण देव नवीन करार आहे, और नया येशू करार कृपा करतो, ईश्वर अनुग्रह त्याला करता है, शिक्षा देत नाही. तुरंत शिक्षा नहीं देता. हा एक कृपेचा काळ आहे. त्या काळाचा जर आता काळ असता तर झाले सगळेजण मेले असते. और ये अनुग्रह का काल है, उस काल के जैसा ये काल भी होता तो सब लोग मर जाते हैं. बरोबर आहे. सही बात है. आता कृपेचा काळ आहे, आपण पाहिजे ते बोलतो. अरे हा दास असा, ही दादी दीदी अशी, हा ब्रदर असे, हा जोशवा असे, हा जोशवा असा, सॉरी, हा हे रजनी अशी, ही असा, ही असा, असं करून बरंच काही बोलतात. और ये अनुग्रह का कार्य है, इसलिए हम क्या करते हैं, ये परमेश्वर का दास ऐसा है, ये लोग ऐसे, इसलिए से हम दोष लगाते हैं. लगेच शिक्षा मिळत नाही. तुरंत शिक्षा नहीं मिलती है. देव कृपा करतो, कृपेचा काळ आहे ना. और अनुग्रह का कार्य से परमेश्वर अनुग्रह करता है क्षमा करतो आणि बदलायला कृपा देतो. और क्षमा करना और बदलने के लिए समय देता है. कृपेचा काळ म्हणजे काय, बदलण्यासाठी वेळ देतो. और अनुग्रह का काल मतलब क्या, वो बदलने के लिए समय देता याचा है. अर्थ असा नाही की तुम्ही करतच राहा. त्याचा अर्थ आहे जे तुम्ही करत आहात ते चुकीचं आहे, बदला, मी तुम्हाला वेळ देतो. और इसका अर्थ ऐसा नहीं कि आप काम करते जाए, पर उसका अर्थ ऐसा है कि मैं तुम्हारे ऊपर अनुग्रह करता हूँ, तुम जो करते हो गलत हो, अभी उससे तुम फिर जाओ. तेव्हा जुन्या काळात वेळ नव्हता, म्हणजे वेळ नाही द्यायचे, तुरंत शिक्षा. और जुनी करार में समय नहीं देते थे, तुरंत शिक्षा मिलती थी. तर अशा रीतीने हा जो एलिया आहे ना, तो हमेशा त्याच्याशी हाडजिडीने वागायचा. और ये जो एलिया है ना, उसके साथ हमेशा हार्डशिप करके बात करते. एलिशाने कधीही एलियाचा साथ सोडला नाही. और एलिशा ने कभी भी एलिया का साथ नहीं छोड़ा. जेव्हा त्याचं रॅप्चर होतं, म्हणजे त्याला स्वर्गात बोलावणं आलं, और जब उसको स्वर्ग में उसको बुलाया गया, त्यावेळेला एलिशाला माहित होतं की आज माझा वडील, माझा स्वामी त्याला आज उचलणार आहे. और उस समय एलिशा को मालूम था कि मेरे जो स्वामी है अभी उसको उठा लिए जाने वाला है. हे त्याला माहित आहे. ये उसको मालूम है. तरी पण त्याने काय केलं, एलिया बरोबरच आहे, तो भी वो एलिया के साथ ही रहा. एलियाच्या संगती. एलिया के साथ. पण शेवटी एलिया चिडून म्हणाला की मला उचलणार आहे, तू जा, तुला मी कधीही तुला सोडणार नाही. और एलिया ने फिर चिढ़कर कहा, तो अभी मुझे मैं उठाई लिए जाने वाला हूँ, अभी तुम मुझसे दूर हो जा. और एलिशा ने कहा, मैं कभी तुझसे दूर नहीं जाऊंगा. कारण का माहितीये, क्यों मालूम है? दुसरा एलिशाचा जो स्वभाव आधीनता होता, तिसरा स्वभाव आहे तो नाती सांभाळायचा. और एलिशा का स्वभाव आधीनता में रहने वाला था, और तीसरा स्वभाव है वो अपने रिश्तों को संभालता था. आणि त्याने एलियाला आपला वडील मानलेला. क्योंकि उसने एलिया को अपना पिता माना था. जे आपल्याला वचन सांगतात, जे आपले गुरु आहेत, ते गुरुच न राहता वडिलांचं, आईंचं, आता तुमचा गुरु तर बाई आहे म्हणून आईचं स्थान घेतात. और जो हमें वचन सिखाते हैं वो क्या करते हैं, एक माँ का स्थान देते हैं आणि वडिलांचं. और पिता का स्थान देते हैं. म्हणून एलिया हा एलिशाचा वडील होता. और हा
हे कोण समजत होता? एलिशा. पण एलिया नाही. और एलिया ही एलिशा का पिता है, ये कौन समझ रहा था? एलिशा समझ रहा था, पर एलिया नहीं। एलियाने नाही. एलिया ने नहीं। जेव्हा एलिशाला विचारलं तुला काय पाहिजे, जब एलिया ने उसको पूछा कि तुझे क्या चाहिए, तर मला तुझं 2 भाग पाहिजे आत्म्याचा. और उसने कहा कि मुझे दूना भाग चाहिए तेरी आत्मा का। का त्याने मागितला माहिती? और ये क्यों उसने मांगा मालूम है? कारण जुन्या करारात दिलेलं आहे, एखाद्या माणसाला पहिली पत्नी असेल आणि ती नावडती असेल, म्हणजे आवडत नसेल, तर तिला जो मुलगा असेल ना, त्या मुलाला 2 पटीने हिस्सा दिला पाहिजे. और जुने करार में दिया गया है, अगर एक पुरुष अगर पत्नी होगी वो उसको पसंद नहीं होगी तो उसका जो बेटा है उसको दूना भाग मिलना चाहिए. त्याला काय मिळालं पाहिजे? 2 पटीने भाग भेटला पाहिजे. उसको 2 गुना भाग मिलना चाहिए. म्हणून त्या हिशोबाने की मी तुझा नावडता मुलगा आहे, और उस हिसाब से कि मैं तेरा नापसंद बेटा हूँ, म्हणून तू काय कर, इसलिए तू क्या कर, मला तुझा 2 भाग दे. और मुझे तेरा दूना भाग दे. डिटरनॉमी चॅप्टर 21. अनुवाद अध्याय 21. डिटरनॉमी अनुवाद चॅप्टर 21 अध्याय 21 आणि त्याचं 15 पासून वाचा. उसका 15 से हम पढ़ेंगे. व्यवस्था विवरण अध्याय 21 उसका 15 से 17 वचन है, लेकिन 15 से पढ़ो तब आपको समझेगा. अनुवाद अध्याय 21 त्याचा 15 पासून. एखाद्या माणसाला 2 पत्नी असतील व तो एकीवर प्रेम करत असेल व दुसरीवर करीत नसेल आणि त्या दोघींनाही त्याच्यापासून पुत्र झाले असतील आणि त्याच्या सर्वात वडील पुत्राची आई जर त्याची नावडती पत्नी असेल तर त्याने आपल्या धाकट्या पुत्राला जो त्याच्या आवडत्या पत्नीचा आहे त्याला आपल्या वतनाचा पहिला वाटा देऊ नये. पहिला वाटा काय करू नये? त्या धाकटी म्हणजे जी 2nd नंबरची जी बायको आहे ती त्याला खूप आवडते, तिच्या मुलाला देता कामा नये. आपल्या परंपरेप्रमाणे त्याने हमारे परंपरा यानी जो परमेश्वर ने जो रीत रखी है, फर्स्ट वाइफ इज वाइफ. आपल्या परंपरेप्रमाणे त्याने आपल्या सर्वात वडील पुत्राला दुप्पट वाटा द्यावा. जो पहिला पत्नीचा मोठा मुलगा आहे त्याला किती पट द्यावं? म्हणून एलिशाने काय सांगितलं? मला तुझ्यावर 2 भाग दुपटीने मला काय कर, तुझा आत्मा दे. इसलिए एलिशा ने उसे कहा कि तेरे अंदर जो आत्मा है उसका 2 गुना भाग तू मुझे दे. कारण तो एलियाला आपला वडील म्हणत होता. क्योंकि वो एलिया को अपना पिता मानता जरी वडील ती करतोय और भले अगर पिताजी आनाकानी करता है तरी पण हा त्याच्या अधीन राहिला आणि ते नातं त्याने सांभाळून ठेवलं. फिर भी ये उसके अधीनता में रहा और उसने अपना रिश्ता संभाला. म्हणून एलिशाकडून तुम्हीही शिकत असेल. और एलिशा से आप लोग भी सीखना. पहिली गोष्ट ही, पहली बात तो ये की एलिशा हा देवाचा संदेश आहे. और एलिशा ये परमेश्वर का भविष्यवक्ता है. तुम्ही सुद्धा देवाच्या संदेशाच्या अधीन राहा. और आप भी परमेश्वर के जो भविष्यवक्ता है उनके अधीनता में. ज्यांना आई वडील आहेत, जिनको माता पिता है, त्या सर्वांच्या अधीन तुम्ही आई वडिलांच्या अधीन राहा. और माता पिता के आपको अधीनता में रहना है. बऱ्याच वेळेला आपले आई वडील आपल्याला ओरडून बोलतात किंवा दाटून बोलतात. और बहुत सी बार हमारे जो माता पिता है हमसे डांट कर बात करते हैं, आपल्याला ते आवडत नाही. तो हमें वो अच्छा नहीं लगता. तुम्हाला तुमचे शेजारी किंवा तुमची मावशी, तुमची मामी ते तुम्हाला खूप आवडतात. और आपके अड़ोस पड़ोस के लोग, आपकी मौसी, आपकी मामी आपको बहुत अच्छी लगती है. कारण ते तुमच्याबरोबर नाही राहत और वो आपके साथ नहीं आणि रहती. तुम्ही बिघडला तर त्यांचं काही नुकसान नाहीये. और अगर आप बिगड़ गए तो उनका कुछ नुकसान नहीं है. आहे का नुकसान? है क्या उनका नुकसान? तुम्हाला जन्म कोणी दिलाय? और आपको जन्म किसने दिया? आई वडिलांनी. माता पिता ने. तुमचं जर काही नुकसान झालं, और आपको अगर कुछ नुकसान हुआ तुम्हाला जर काही त्रास झाला, और आपको कुछ अगर तकलीफ हुई त्यांना त्रास तो होणार, उनको तकलीफ होने त्यांना वाली दुःख होणार. और उनको दुख होने वाला. म्हणून आई वडील कधी कधी काठीने मारतात, बोलतात, सुधारे शब्द बोलतात किंवा दटावतात. इसलिए माता पिता कभी कभी कांटे से मारते हैं, चुभने वाला शब्द बोलते हैं या फिर हमें डांटते हैं. तर आवडत नाही मुलांना. तो वो बच्चों को अच्छा नहीं जब देखो लगता. तो माँ बाप हमको हमेशा डांटतेच रहते. आणि जेव्हा बघावं तेव्हा आई वडील आम्हाला ओरडतच राहतात. जब प्यार से बोलना चाहिए ना. आणि प्रेमाने म्हटलं पाहिजे. अगर आप लोग बच्चे लोग अगर प्यार से करोगे तो माँ बाप प्यार से ही बोलेंगे. जर तुम्ही मुलं प्रेमाने आई वडिलांशी वागला तर तुमचे आई वडील पण प्रेमाने तुमच्याशी वागतील. सही बात है. खरी गोष्ट आहे. हालेलुया. हालेलुया. सब बोलेंगे हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
बच्चों को माँ बाप हमेशा मारते ही रहते क्या? आणि मुलांना आई वडील सारखे मारतच राहतात का? मेरे ख्याल से मार मार के बच्चा मर जाना चाहिए होता है। पर अभी तक आप सब बच्चे जिंदा ही है। आणि माझ्या हिशोबाने जर तुमचे आई वडील तुम्हाला मारतच राहतात तर मग तुम्ही मेले पाहिजे होते, पण आतापर्यंत तुम्ही जिवंत आहात, है ना? इसका मतलब है सिर्फ मारते नहीं है, आणि याचा क्यों आपल्याला मारते मारत हैं? नाही. का मारतात? गलती करने को। चूक केल्यावर. माँ बाप पागल नहीं है। आई वडील वेडे नाहीयेत आप ऐसा काम करते हो जिससे माँ बाप को हर्ट होता है। आणि तुम्ही अशी कामं करता ज्याच्याद्वारे आई वडिलांना दुःख होतं. लेकिन एलिशा से सीखो कि एलिशा भले एलिया उसे हार्टेड करता था, उसे बराबर ट्रेन नहीं करता था, उसे बात नहीं करता था, चिढ़कर बात करता था, लेकिन एलिशा उसके अधीन रहा। आणि भले एलिशाला हार्टशूट करत होता, त्याच्यावर बरोबर रीतीने वागत नव्हता, तरी सुद्धा एलियाच्या अधीनतेत राहिला. इसीलिए एलिशा जल्दी परमेश्वर का दास बन पाया। म्हणून एलिशा लवकरच देवाचा दास बनला. जितना आप अधीन होने में टाइम लेते हो उतने आप बनते नहीं हो। आणि जेवढं तुम्ही अधीनतेत राहण्यासाठी वेळ पकडता तेवढं तुम्ही बनत नाही. जितने जल्दी आप अधीन हो जाते हो उतने आप जल्दी बनने लगते। आणि जेवढ्या लवकर तुम्ही अधीनतेत होता तेवढ्या लवकर तुम्ही बनता. एलिशा जल्दी प्रभु का दास बना। आणि एलिशा लवकर देवाचा दास बनला एलिया उठा लिया गया, आणि एलिया उचलला गेला उसके जगह पर एलिशा को प्रभु का दास बनाया। आणि त्याच्या जागेवरती एलिशाला देवाचा दास बनवला. अब इस्राइल देश में संदेश का काम, भविष्यवक्ता का काम करा। आणि आता तो इस्रायल देशामध्ये भविष्यवक्ताचं काम करत आहात. अब हम जो पढ़े हैं, आणि आता आपण जे वाचतो अब इस यहाँ हम देखते विधवा स्त्री। आणि इथे आपण एक पाहतो एक विवाह एलिशा समझ में आया? एलिशा समजण्यात आला. कळालं का? बरेच जण झोपतात आहे, झोपू नका, झोपू नका. झोप येते खरी असे उन्हामध्ये जरा गर्मी जरा जास्त झोप येते, और धूप के कारण गर्मी के कारण थोड़ा नींद आती है, झोपू नका। बस सो मत जाओ. आता आपण विधवेबद्दल बघू। अभी हम विधवा के बारे में देखेंगे. ही विधवा आहे, जसं एलियाच्या काळामध्ये काही संदेष्टांना तयार करण्यात येत होते, और जैसे एलिया के काल में कुछ भविष्यवक्ताओं को तैयार किया जाता था, त्याच्यामध्ये एका भविष्यवक्ताची संदेष्टाची ही पत्नी आहे। और उसमें से एक जो भविष्यवक्ता है उसकी पत्नी ये विधवा है. एके दिवशी ईश्वर परिज्ञान पाठशाळेच्या एका विद्यार्थ्याची पत्नी ईश्वर परिज्ञान, ज्याला आपल्या भाषेमध्ये बायबल कॉलेज, और जिसको हमारी भाषा में बाइबल कॉलेज बोलते हैं. बायबल कॉलेजमध्ये जसं मुलांना टाकलं जातं की त्यांनी बायबलाचं शिक्षण घ्यावं, और जैसे बाइबल कॉलेज में बच्चों को डाला जाता है कि वो परमेश्वर का शिक्षण दे, देवाचा चांगला दास बनावा, परमेश्वर का अच्छा दास चांगल्या रीतीने शिकावं, अच्छे रीति से वो सीखे, भविष्यवाणी आत्म्याने ते भरले जावे, और भविष्यवाणी करे आत्मा से वो भरे जाए, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरावे, पवित्र आत्मा के सामर्थ्य अशी से शाळा होती। और ऐसी स्कूल उनका ही था. शाळा चालू केली सॅम्युएलने। और ये स्कूल चालू किया शोमेर में. तेव्हापासून ते आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी बायबल कॉलेज आहे। और उस समय से लेकर अभी तक बहुत सी जगह पर बाइबल कॉलेज है. बायबल कॉलेजमध्ये बाथरूम धुणं, बाइबल कॉलेज में बाथरूम धोना, कपडे धुणं, कपड़ा धोना, जेवण बनवणं, खाना बनाना, या सगळ्या गोष्टी शिकवल्या और जातात। ये सारी बातों को सिखाया जाता है. बऱ्याच गोष्टी नमूद केल्या जातात की ती कसे बोलतात, कसे चालतात, त्यांचं हावभाव कसे, जसं देवाचे संदेश असले पाहिजे तसेच हे आहेत का, हे सर्व त्यांना ट्रेन केलं जातं आणि त्यांच्यावर निरीक्षण केलं जातं। और वो कैसी रीति से चल रहे हैं, वो परमेश्वर के दास की नहीं वो लोग कर रहे हैं क्या, वैसे वो क्या करते हैं, उनको उस रीति से शिक्षण देते ते हैं. ट्रेनिंग झाली की ते मध्ये सेवेला पाठवतात। और उनका ट्रेनिंग खत्म हो गया तो उनको सेवा के लिए भेजते हैं. अशा ह्या बायबल कॉलेजमध्ये वाच, एका विद्यार्थ्याची पत्नी आपल्या पतीच्या मरणाची बातमी अलिशात सांगण्यास आली. ती बोलायला आली एलिशाला की तुझा दास होता, तुझ्या हाताखाली सेवा करायचा, पण तो माझा नवरा होता, तो मेला। और वो अभी एलिशा को पता नहीं आई कि जो तेरा दास था, तेरे हाथ के नीचे उसने शिक्षण किया था, वो तेरा दास था, पर अभी वो मेरा पति है, अभी वो मर गया है. हाँ, तो मेला आहे। अब वो अभी मर गया. आम्हाला 2 मुलं आहेत, हमें 2 बच्चे हैं. हा, आम्हाला 2 मुलं आहेत, और हमें 2 पण बच्चे या हैं. 2 मुलांच्या आमच्या तुझ्या ज्या दासाने काय केलेलं, कर्ज घेतलं होतं। और तेरे दास ने क्या क्या था, कर्ज लिया था. बस, ती म्हणाली माझा पती एक देवभिरू माणूस होता. हा, तो कसा होता ते पण ती सांगते। बायको साक्ष देते नवऱ्याबद्दल, और पत्नी गवाही देती है पति के बारे में. माझा नवरा कसा आहे, मेरा पति कैसा है, देवभिरू। और परमेश्वर का भय मानने वाला. कसा, कैसे, देवभिरू, परमेश्वर का भय देवाला मानने वाला, भिणारा। मतलब परमेश्वर को डरने वाला. म्हणून प्रार्थना करायची, ती बघायची की तिचा नवरा प्रार्थना करायचा, और वो देखती थी कि मेरा पति प्रार्थना करता है. प्रार्थना करताना असे डोळे उघडे ठेवून नाही बघायचा, काय करते तू किचन मध्ये, और प्रार्थना करते समय अपने आँख खुले नहीं रखता था कि तू क्या कर रही है किचन में. फोन आलं, और कौन आया, काय
आज चांगला येतो आहे और खुशबू अच्छी आ रही है। असं तो करत नव्हता. और ऐसा वो नहीं कर रहा था। तो जेव्हा प्रार्थना करायला बसायचा, वो जो प्रार्थना करने के लिए स्तुती बैठा आराधना था, करायला बसायचा, स्तुति आराधना करने के लिए बैठता तो था पूर्ण मग्न होऊन जायचा. और पूरा वो मग्न हो जाता आणि था। जसा तो भक्ती करायचा तसंच त्याचं चाल, त्याचं वागणूक सुरू होतं. और जैसे वो भक्ति करता था वैसे उसका चाल चलन भी था। पाणी आण ना, असा नाही तो बोलायचा. अरे पानी लेकर आ, ऐसा वो नहीं बोलता दिसता था। नाही क्या? दिसत नाही का? औरत आहे ना, स्त्री आहेस ना, काय करलंय? आणि जाऊन कर, तू मेरी नोकरानी आहे, आणि तू माझी नोकर आहेस, असं नाही बोलायचं. और ऐसे नहीं बोलता था। तिला देवभिरूप कसा कळाला? और उसको परमेश्वर का भय मानने वाला ये कैसे मालूम पड़ा? तिला ह्यासाठी कळाला कारण तो जसा देवाजवळ प्रार्थना करायचा कळकळून तसंच त्याचं वागणूक सुद्धा प्रीतीने होतं. तिच्याबरोबर, तिच्याबरोबर, सर्वांबरोबर. और जैसे वो गिड़गिड़ाकर परमेश्वर से प्रार्थना करता था तो वैसे उसका बर्ताव भी उसकी पत्नी के साथ बहुत प्यार भरा था। सुन, आई, मुझे प्यास लगी, पाणी लेकर आ जरा. आणि मला तहान लागले, थोडं पाणी आण. देवभिरू माणसं असेच बोलतात. परमेश्वर का भय मानने वाले लोग किसी से बात करते हैं. सुना नाही, जाके नाही लेता. आणि ऐकलं नाही, जाऊन मीच घेऊन येतो पी. आणि पिऊन घेतलं. ऐसा नाही, बहिणी की तरफी कानून बोलले टाकून बसलेली का? हा, तुला दिसत नाही किती वेळापासून आवाज दिलेला? कानच ओरडत नाही, म्हणून नाही. कान फिरत नव्हता. और कान उसका नहीं ओरड रहा था. हा, बरेच जण प्रार्थना करतात, और बहुत से लोग प्रार्थना स्तुती करते आराधना हैं, करतात, स्तुति आराधना करते हैं, पण ते वागतात त्याच्या विपरीत. और पर वो बर्ताव करते हैं उसके विपरीत. बरोबर आहे. म्हणून तिने तिच्या नवऱ्याची खूप चांगली साक्ष दिली. तो मेलाय, पण तिने किती छान साक्ष दिली. और वो मर गए फिर भी उसने अपने पति की बहुत अच्छी गवाही दी. तुमची पण साक्ष तुमच्या घरातून चांगली झाली पाहिजे. और आपकी भी गवाही आपके घर से अच्छी आनी असे चाहिए. बोलले पाहिजे, बाबा हा निवृत्तीची आई बोलली पाहिजे, माझा निवृत्ती मुलगा लय चांगला आहे, और निवृत्ति दादा की माँ ने बोलना चाहिए कि मेरा रोहिदास लय चांगला आहे. रोहित दादा बहुत अच्छा त्या है. दोघांनी पण बोललं पाहिजे, माझी आई खूप चांगली आहे. और उन दोनों ने भी बोलना चाहिए हमारी माँ बहुत अच्छी है. तुमच्याकडून तुमच्या घरातील लोक एकमेकांबद्दल बोललं पाहिजे की हा हे प्रार्थना करतात, ते चांगले वागतात, घर व्यवस्थित रूपेने ठेवतात, अगदी जसे ते ख्रिस्ती आहेत, ख्रिस्तीपणा ते दाखवतात. और आपके घर के लोग आपके बारे में ऐसा बोलना चाहिए कि हाँ वो प्रार्थना करते हैं, घर अच्छे से रखते हैं, व्यवस्थित रूप से रखते हैं. ये गवाही आपके लोगों ने देना चाहिए. हा, ही तुम्हाला आजच्या वचनाने आज देव तुम्हाला शिकवतो. और ये बात आज के वचन के द्वारा परमेश्वर आपको भले तुम्ही सिखा रहा है. बायबल कॉलेजला नका जाऊ, और भले आप बाइबल कॉलेज में मत जाओ, चर्चमध्ये येऊन तुम्ही जे शिकताय त्यानुसार तुम्ही ख्रिस्तीपणा तुमच्यात आला पाहिजे. और चर्च में आने के बाद आप जो कुछ सीखते हैं उसके अनुसार मसीहतपन आपके अंदर आना एक चाहिए. वचन तुमच्यात आलं पाहिजे. और वो वचन आपके अंदर आना चाहिए. तुमच्या उठण्यात, बसण्यात, बोलण्यात, चालण्यात सगळ्या गोष्टीत येशू दिसला पाहिजे. और आपके उठने, बैठने में, चलने फिरने में, बोलने में, सब में यीशु दिखना चाहिए. तर तुम्ही ख्रिस्ती आहात. और तब आप मसीह है. बरोबर आहे. प्रार्थना करून हालेलुया, धन्यवाद, धन्यवाद. एकच बोलायचं नाही, झाकत करण्या. म्हणे बाई, आता तर देवाजवळ हात करून असा बरं होता, माझ्याशी काय झालं याला? और फिर वो बोले कि अभी तो हाथ उठाकर परमेश्वर से प्रार्थना करा था, तो मेरे साथ इतना खुली से बात क्यों कर रहा है? बरोबर आहे. हे लक्षात ठेवा. अरे याद रखना. जसं तुम्ही देवाशी अगदी भयभीत हालेलुया, तसंच तुमचं जीवन सुद्धा तसं असलं पाहिजे. तो जैसे आप परमेश्वर के साथ भय मानकर रहते हैं तो आपका जीवन भी वैसे ही होना चाहिए. हालेलुया, हालेलुया. कळालं का? समझ में आया? तर हा एक मुद्दा देव तुम्हाला आज वचनात शिकवतो. और ये एक पॉइंट परमेश्वर आपको वचन के द्वारा सिखाता है. दुसरा पॉइंट देव तुम्हाला शिकवतो. और दूसरा पॉइंट परमेश्वर आपको सिखाता है. ती म्हणाली माझा पती एक देवभिरू माणूस हा, होता, माझा नवरा एक चांगला भयभीरू माणूस होता. पण त्याच्यावर एका सावकाराचे कर्ज होते. हा, तर तिने सांगितलं की त्या काय होता, सावकाराचं कर्ज होतं. म्हणून दुसरा पॉइंट, कधीही कर्ज घेऊ नका. और दूसरा पॉइंट कभी भी कर्जा मत लेना. ख्रिस्ती लोकांनी कर्ज घेणं ही शोभा देत नाही. और मसीह लोगों ने कर्जा लेना ये शोभा नहीं देता. टोप्या लावणं और टोपी लगाना हे शोभा देत नाही, ख्रिस्ती लोकांचं काम नाही. और ये शोभा नहीं देता क्योंकि ये मसीह लोगों का काम नहीं है. तुम्ही टोप्या लावता का? और हम टोपी लगाते हैं क्या? आहे का कोणाच्या डोक्यावर टोप्या? और ये क्या किसी के सिर के ऊपर टोपी? ऊन असल्यावर लावला, और धूप लगने के बाद लगाते ते हैं. लावलंच पाहिजे, डोकं झाकलं पाहिजे. और वो लगाना चाहिए क्योंकि सिर ढकना चाहिए. पण टोप्या लावण्याचा अर्थ माझा वेगळा आहे, और टोपी लगाने का अर्थ मेरा अलग है. ते जुळ आहे. और वो गलत है. कधीही कोणाकडून कर्ज घेऊ नका. और कभी भी किसी से कर्जा मत कष्ट लो. द्या,
मेहनत करो जेवढं हातून तेवढंच पाय बसला. और जितना बिस्तर है उतना ही पैर फैलाओ. पाय बाहेर काढले तर दिसते. और पैर अगर बाहर निकालेंगे तो दिखाई देंगे. हे नेहमी आज ह्या वचनावरून देव तुम्हाला शिकवतो. और आज इस वचन की तरह परमेश्वर आपको सिखा रहा है. म्हणून दुसरा पॉइंट, ख्रिस्ती लोक कर्ज घेतात हे शोभा देत नाही. और दूसरा पॉइंट, मसीह लोग कर्जा लेते ही शोभा नहीं देता. तिसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा कर्ज घेता तुम्ही ते देत नाही, चुकवत नाही, त्यामुळे ख्रिस्ती लोकांमध्ये तुमची साक्ष बिघडते. और दूसरी बात कि जब आप किसी से कर्जा लेते और आप उसे देते नहीं है तो फिर मसीह लोगों में आपकी गवाही बिगड़ जाती है. मग ते लोक पैशांमुळे नातं खराब होतं. तो पैसों के कारण रिश्ता खराब हो जाता है. यांच्याकडून पैसे घेतले और इससे पैसा लिया 500 रुपये, ते 500 द्यायला 500, और वो 500 देने के लिए दूसरों की ओर से 500, आता त्यांचं द्यायला और फिर उनका देने के लिए 500. मग आता त्यांचं तो अभी उनका, त्यापेक्षा धन घेतलेला विषय होता. और उससे अच्छा है कि हम नहीं दें. हे देव आज आपल्याला तिसरा पॉइंट म्हणजे तुमची लक्षात ठेवा, कर्ज फेडायचे पण कुणाकडून घेऊन नाही फेडायचे. और कर्जा फेडना है पर किसी की ओर से लेकर नहीं फेडना है. हे आज देव आपल्याला सांगतो. और ये आज परमेश्वर आपको सिखाता है. कधीही कर्ज घेणं हे देवाला आवडत नाही. और कर्जा लेना ये परमेश्वर को अच्छा नहीं कर्ज लगता. घेणं हा श्राप आहे. कर्जा लेना ये श्राप है. कर्ज घेणं कर्जा देना हा आशीर्वाद आहे. ये एक आशीष है. तुम्हाला कळतंय का? आपली काय सवय आहे? देणारच आहे ना मी, और हमारी क्या आदत है, देने ही वाला हूँ ना. देणारच आहे ना, और देने ही वाला हूँ हा ना. आपण का घ्यायचं? और हाँ पर क्यों लेना है. हे माझा म्हणण्याचा उद्देश. और ये मेरे बोलने का उद्देश्य है. कारण कधी कधी आपण देण्यात चुकतो. कभी कभी हम देने में गलती कर देते हैं. त्याच्यामुळे काय होतं की आपण ते नातं तोडून टाकतो पैशामध्ये. उसके कारण क्या होता है, पैसों के कारण हम रिश्ता बिगाड़ देते हैं. कष्ट करा, इससे मेहनत करो कष्ट करून आपलं घर चालेल. और मेहनत करकर अपना घर चलाओ. कधीही कोणाकडे कर्ज मागू नका. और कभी भी किसी से कर्जा मत आणि मांगो. तुम्ही कुणाकडूनही कर्ज घेतला, और आपने अगर किसी से भी कर्जा लिया, लपून राहतं का? आप छिप कर रहना है क्या. आता मी इथे उभी राहून तुम्हाला मी म्हणजे तुम्ही बघितलं नाही, तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना, और अभी यहाँ पर मैं खड़े रहकर तंबाकू खाती हूँ तो मैंने बोला कि आप प्रकाश आहे, सगळं दिसणार. और प्रकाश से सबको दिखाई देगा. मग तसंच आपण जे काही करतो ते सगळं दिसणार, चांगलं पण दिसणार, वाईटही दिसणार. तो वैसे हम जो कुछ करते हैं, अच्छा करते हैं, बुरा करते हैं, वो भी दिखाई देता है. म्हणून कर्ज घेतल्यानंतर त्रासेला जावं लागतं. म्हणून बघा, सावकार त्या दोन्ही मुलांना गुलाम बनवायला, आपल्याकडे काम करायला आणि त्या कामाच्या कष्टाच्या पैशाने त्याचं कर्ज फेडण्यासाठी त्या दोन्ही मुलांना तो घेऊन जायला आला होता. और फिर कर्ज घेतलं तर पुढे नुकसान आहे. और कर्जा लिया तो आगे नुकसान है. तो मरेपर्यंत तो ते कर्ज फेडू शकला नाही. हा, तो मरेपर्यंत किती वाईट हाल झाले. और कितनी बुरी हालत हुई. मरेपर्यंत तो कर्ज फेडू शकला का? और करते तब तक वो कर्जा फेड पाया क्या. म्हणून प्रियानो, आज देव आपल्याला शिकवतो, कधीही कर्ज देऊ नका. और आज परमेश्वर हमें सिखा रहा है, कभी भी कर्जा मत लेना. पुढे आता तो सावकार कर्ज फेडीसाठी तगादा लावित आहे. मी ते कर्ज फेडले नाही तर सावकार माझ्या 2 पुत्रांना गुलाम म्हणून घेऊन जाईल. तुम्ही किती छान रीतीने देव संकल्प आहे संदेशाकडे आपली विनवणी मागे सांगते होती. और एक जो भविष्य होता है उसके पास उसने अपनी सारी परिस्थिति को रख दिया. ती येऊन भांडू नाही लागली. और वो आकर झगड़ा नहीं करने लगे. तू कसला तुझा दास, और कैसा तेरा दास, कर्जबाजारी करून गेला, और कर्जदार में कर्ज सावकार आला, सावकार आया, कसलं तुमचं काम, और कैसे तुम्हारे काम. असं म्हणून ती जोरजोराने भांडून देवाच्या दासाशी भांडत नव्हती. और ऐसे वो जोर जोर से बात कर परमेश्वर के दास से झगड़ा नहीं कर रहे थे. हे लक्षात ठेव. ये याद रखना. तिला माहित आहे मी कुणाशी बोलतो. और उसको मालूम था मैं किससे बात कर रहे हैं. देवाच्या दासाशी, भविष्यवक्ताशी, संदेशाशी. और परमेश्वर के दास से, भविष्यवक्ता से मैं बात कर रही हूँ. म्हणून तिसरा पॉइंट आज दे. पहिला पॉइंट काय शिकवला? और पहला पॉइंट क्या सिखाया, हा? कर्ज लेणार नाही. कर्ज घेऊ नका. नाही, पहिलं साक्ष तुमची असली पाहिजे. और आपकी गवाही अच्छी होनी चाहिए. तुम्ही तुमच्या घरामध्ये विचारू का तुमची साक्षी तर तुमच्या घरात पटापटा बोलता का? पण आता 4 माणसात तर चांगलंच बोलते.
नहीं जी दीदी, मेरे घर के पति तो बहुत ही अच्छे हैं। आणि नाही माझ्या घरात माझा नवरा खूप चांगला आहे सब भोले ही भोले हैं। मेरा बेटा तो बहुत सोना है, सोना। आणि माझा मुलगा तर सोनं आहे और लड़की तो चांदी है, चांदी। आणि मुलगी तर चांदी आहे तो फिर रूपा कौन, यानी डायमंड कौन है? आणि मग हिरे कोण आहे तो आपकी गवाही अच्छी होनी चाहिए। आणि तुमची साक्ष चांगली असली दूसरा पाहिजे कर्जा नहीं लेना है। आणि दुसरं कर्ज नाही घ्यायचं कर्जा लेने पे तकलीफों से गुजरना पड़ता है। कर्ज घेतल्याने त्रासातून जावं लागतं तीसरा, हम यहाँ देखते हैं कि उसने अपने प्रभु के दास से अच्छी रीति से आधीन में रहकर एकदम विनती उसने उसके सामने प्रस्तुत की। आणि तिसरं आपण इथे पाहतो की तिने देवाच्या दासाच्या अधीनतेत राहून चांगल्या पद्धतीने आपली विनंती त्याच्यासमोर ठेवली तो तीसरा पॉइंट हमेशा याद रखो, आपसे जो भी बड़े हैं और खास करके पास्टर हैं, ये याद रखकर ही आप बात करना। आणि जे तुमच्यापेक्षा मोठे आहेत आणि जे तुमचे पास्टर आहेत ते तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत हे आठवण ठेवून त्यांच्याशी बोला हाँ, कुछ भी एकदम जोर से चिल्ला के बात करोगे, एकदम गुस्से से बात करोगे, ये शोभा नहीं देता। आणि तुम्ही ओरडून बोलता चिडून बोलता हे तुम्हाला शोभा नाही देत हाँ, याद रखो, लक्षात ये ठेवा प्रभु आज आपको सिखाता है। आणि हे देव आज तुम्हाला शिकवतो बच्चे अपने माँ बाप से चिढ़ के जोर से बात नहीं करते आणि मुलं आपल्या आई वडिलांशी चिडून बोलत नाही और ना ही चिल्ला के जोर से जबरदस्ती से एकदम ऑर्डर नहीं कर सकते। आणि ते ओरडून किंवा त्यांना आज्ञा नाही करू शकत वो मांग सकते हैं ते रिस्पेक्ट में, ते मागू शकतात ते आदर के आदराने साथ। आदरात सगळे लेकिन चिल्लाकर हम हल्ला मचाकर एकदम हट्टी जिद्दी बनकर नहीं कर सकते। ते ओरडून किंवा गोंधळ घालून अटीचिरीपणा करून ते मागू नाही शकत उसी रीति से आपको भी अगर कोई कंप्लेंट है तो आपको प्यार से ही बात करना। मग तसंच तुम्हाला पण जर काही कंप्लेंट आहे तर तुम्हाला प्रेमाने बोलायचं मेरे साथ भी माझ्या बरोबर सुद्धा हाँ, इसलिए प्यार से बात करो, आधीन रहकर बात करो। कुछ भी हुआ तो प्रभु का दास हो। आणि लेकिन यासाठी मैं बहुत सहती हूँ आप लोगों को, मैं ऐसा नहीं बोलती, मैं बहुत सहती हूँ। आणि यासाठी तुम्ही प्रेमाने आधुनिकतेने बोला कारण का मी देवाचा दास आहे पण मी तुम्हाला खूप सहन लेकिन करते मैं कभी प्रभु से शिक्षा नहीं मांगी। पण मी कधीच देवाकडनं तुमच्यासाठी शिक्षा नाही मागत मैं प्रभु की वेदी पर भी खड़े रहकर बोल सकती आणि मी देवाच्या वेदीवरती उभं राहून बोलू शकते हूँ, हाँ इनको ऐसा करना, इनको ऐसा करना, ऐसा नहीं बोलती। आणि यांचं असं कर यांचं असं कर असं मी कधीच नाही तो बोलत तीसरा पॉइंट परमेश्वर आपको बताता है, ये सोच कर बात करो। आणि तिसरा पॉईंट देव तुम्हाला शिकवतो की विचार करून तुम्ही बोला आगे अलिशाने तिला विचारले तुझ्यासाठी मी काय करू हाँ, मैं तेरे लिए क्या करूँ? क्या पूछता है, मैं तेरे लिए क्या करूँ? पैसा दूँ? काय विचार करून तुझ्यासाठी काय करू क्या पैसे देऊ करना चाहिए? काय केलं अभी पाहिजे प्रभु के दास को क्या करना चाहिए? आणि देवाच्या दासाला आता काय केलं पाहिजे पैसे का व्यवहार करना चाहिए पैशाचा व्यवहार केला या पाहिजे प्रार्थना करना की चाहिए? प्रार्थना केली पाहिजे हाँ? है ना? बराबर है। इसीलिए उसने जब पूछा मैं तेरे लिए क्या करूं, उसने तुरंत प्रश्न किया आगे का उत्तर सुनने से पहले। नेचुरली उसको पैसों की जरूरत है, आणि तिला नॅचरली पैशांची गरज आहे तो पैसा ही बोलेंगे ना, मुझे पैसा दे दो, मग तिथं असं म्हणेल मला पैसे द्या मेरे पति ने इतना कर्जा बनाया है, माझ्या नवऱ्याने एवढं कर्ज इसलिए दिले आप मुझे इतना पैसा दे दो। म्हणून तुम्ही मला इतके पैसे द्या इसीलिए वो पैसा मांगने से पहले मैं प्रभु का दास हूँ, मैं सिर्फ तेरे लिए प्रभु से गिड़गिड़ाकर विनती कर सकता हूँ। इसीलिए वो कहता है तेरे घर में क्या है। आणि ती पैसे मागायच्या अगोदर मी देवाचा दास आहे आणि मी तुझ्यासाठी फक्त विनंती करू शकतो म्हणून त्याने पुढचा प्रश्न विचारला की तुझ्या घरात काय आहे हाँ, अभी उसके घर में बर्तन थे, आणि तिच्या घरात भांडी होती झाड़ू था, झाडू होता उसके घर में कचरा उठाने का सुपड़ी था, आणि तिच्या घरात सुटली होती पेपर थे, पेपर होता टोकरियाँ थी, टोपल्या होत्या है ना, बहुत सारे बर्तन थे। आणि खूप सारी भांडी होती लेकिन उसने देखो क्या कहा, पण तिने बघा काय मेरे सांगितलं घर में बर्तन में तेल है। आणि माझ्या घरात एका कुपीत थोडंसं तेल तो आहे वो भी एक याजक की पत्नी है, संदेशा की पत्नी है, उसे मालूम है कि मैं प्रभु के दास को ये सब बड़ा करके नहीं, बराबर से बात करो। आणि ती पण एक संदेशाची पत्नी आहे तिला माहिती आहे की मी देवाच्या दासाबरोबर बरोबर तिने बोललं पाहिजे तो चौथा पॉइंट परमेश्वर आपको इस वचन से सिखाता है, एक प्रभु के दास के पास आपकी विनतियां रखना, पैसा नहीं मांगना। आणि चौथा पॉईंट देव तुम्हाला शिकवतो की तुम्ही देवाच्या दासाकडे तुमच्या विनंत्या ठेवा पैसे मागू नका वो जितना प्रार्थना करेंगे वो प्रार्थना प्रभावशाली होता है, पैसा लेकर आप वो इतना असर नहीं करेगा। आणि ते जेवढी प्रार्थना करतात ती प्रार्थना प्रभावशाली होती पण पैसे एवढे असर नाही करणार इसलिए चौथा पॉइंट है नहीं, आणि हा चौथा पॉईंट आहे प्रभु के दासों से प्रार्थना करा के लो, पैसा नहीं मांगो। आणि देवाच्या दासाकडनं प्रार्थना करून घ्या पैसे मागू नका चौथा, हम देखते हैं कि प्रभु के दास के सामने जैसे ये स्त्री ने एक लिमिट में
कुछ ही जो बताना था वही बात बताए। मेरे घर में बर्तन है, मेरे घर में कचरा है, मेरे घर में झाड़ू है, मेरे घर में गैस है, मेरे घर में लकड़ी भर के रखा हुआ है, मेरे घर में केरोसिन है, केरोसिन को जलाने के लिए मैंने प्लास्टिक की थैलियाँ जमा करके रखी। ये सब अड़म बड़म बोलते नाही गए। आणि जसं या स्त्रीने जेवढं बोलायला पाहिजे तेवढंच ती बोलली, पण माझ्या घरामध्ये एवढ्या सगळ्या वस्तू आहेत त्या तिने नाही सांगितल्या. वैसे ही 5वां पॉइंट परमेश्वर बताता है, हम प्रभु के सामने, क्योंकि जब आप प्रभु के दास के सामने बात करते हो तब आप मुझसे नहीं प्रभु से बात करते हो, इसलिए वो बातें प्रभु सुनता है। इसलिए कुछ भी आवेश में आकर बड़ा करके नहीं बात करना। आणि जेव्हा तुम्ही देवाच्या दासाशी बोलता तेव्हा तुम्ही त्याच्याशी नाही पण देवाशी बोलत असता, म्हणून जे काही तुम्ही बोलता जास्त बडबड करू नका, पण जेवढं पॉईंट आहे तेवढंच बोला. हाँ, वही प्रभु चाहता है। आणि तेच देवाला पाहिजे. हेलो, इसने ऐसा किया, इसने ऐसा किया, इसने ऐसा किया, इसने ऐसा किया, ऐसा किया, ऐसा बोलकर नहीं। जो आपको किस विषय पर चाहिए वही पॉइंट रखकर प्रार्थना करा। आणि हिने असं केलं, तिने तसं केलं असं नाही, पण जे तुम्हाला बोलायचं तेच पॉईंट मध्ये ठेवून तुम्ही त्यांना सांगायचं आहे. आगे तुझ्यासाठी मी काय करू, तुझ्या घरात किती अन्नधान्य आहे. ती म्हणाली, एका खोपीत थोड्याशा जैतुनाच्या तेलाशिवाय माझ्याजवळ काही नाही. तो तिला म्हणाला, अब वो क्या उत्तर देता है, देखो उसको कैसे मदद करता है प्रार्थना से। आता तुझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून तुला जमविता येतील तितकी रिकामी भांडी उसने मागून घे. तुझे जितना बर्तन जमा करने को मिलेगा, जितना बर्तन, उतना तू अड़ोसी पड़ोसियों से बर्तन, खाली बर्तन लाना। क्या करना? आणि तू काय कर, नेचुरली पड़ोसी अड़ोसी पड़ोसी भरे हुए बर्तन नहीं देंगे। आणि जे शेजारी पाजारी आहेत भरलेली भांडी नाही देणार. देंगे क्या? देतील का? खाली बर्तन मांग लिए तो दे देंगे। आणि रिकामी भांडं मागितलं तर देतील. इसीलिए उसने कहा, एक तो तू कर्जबाजारी है, अड़ोसी पड़ोसी तुझे कुछ नहीं देंगे, इसीलिए खाली बर्तन उनसे ला। और एक तू क्या कर, खाली बर्तनों में जाकर तू, तेरा बेटा, दोनों बेटे दरवाजा बंद करके तेरे पास जो तेल है वो उन बर्तनों में भरते जा। आणि तू कर्ज बाजारी आहेस म्हणून तुला कोणी काही देणार नाही, म्हणून तू शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जा, त्यांच्याकडे रिकामी भांडी घे आणि तू घरामध्ये जा आणि तुझं दार बंद कर आणि जे तेल तुझ्याकडे आहे त्या भांड्यांमध्ये ओतत जा. जैसे उसने किया, आणि जसं तिने त्याची केलं, मुलं ती सब लोग जाकर अड़ोसी पड़ोसी होते, जरा टोप द्या ना, तर नॅचरली काही थोडासा मोठा पण टोप द्या ना, अजून टोप असेल तर अजून द्या, हंडा आहे का, कळशी आहे का, अच्छा ड्रम आहे, ड्रम पण चालेल, अच्छा प्लास्टिकचा पण टोप पण चालेल. जी भांडी खाली त्यांना जमा करता आली तेवढी सगळी त्यांनी पूर्ण घर भरून टाकलं. और वो और उसके बच्चों ने क्या किया, सारे घरों में जाकर जितने बर्तन थे सारे बर्तनों को इकट्ठा किया और घर को घर दरवाजा बंद केला, दरवाजा बंद किया आणि तेल टाकत गेले. और वो तेल उंडेल दिले. एक एक मूल ते उचलत दुसरं भांड ते तिच्या समोर ठेवत गेले. और एक एक बच्चा वो बर्तन उठा के दूसरा बर्तन उसके सामने रखने लगे. मुलांनी भांडी उचलली, और बच्चों ने बर्तन उठाया बाजूला ठेवलं, दुसरा ठेवायचं. और दूसरा टोप रखते थे. तिने विचारलं, अजून एक भांड आण. और उसने पूछा, और एक बर्तन लेकर आ. संपलं भांड. और बच्चों ने कहा, खत्म हो गए तिथे बर्तन. तेल भात होतं ते काय झालं, बंद झालं. और जो तेल बह रहा था वो बंद हो गया. हा देवाच्या दासाकडून झालेला चमत्कार. और ये परमेश्वर की दास की ओर से बहुत चमत्कार है. बघा ती आपल्या मर्जीने तेल विकू शकत होती. देखो वो अपनी मर्जी से तेल बेच रहे पुन्हा थे. संदेशाकडे आली, और फिर से वो भविष्यवक्ता के पास आई. मी जे बोललं ते मी केलं. अब आपने जो मुझसे कहा वो मैंने किया. बोलली जा, त्याने सांगितलं जा, हे तेल विक आणि हे जे पैसे भेटतील कर्ज सगळं नील कर, बाकीच्या पैशाने तू तुझी मुलं उदरनिर्वाह कर, त्याच्याने काहीतरी धंदा चालू कर, काही ना काहीतरी काम कर, त्याच्यामुळे तुझं उत्पन्न चालू राहील. और उसने कहा, ये तेल बेचकर तेरा जो जितना सारा कर्जा है उसे तू फेड दे और बाद में जितना कुछ बचेगा उसे तू क्या कर, अपना उदरनिर्वाह कर. आता 5वा पॉइंट परमेश्वर सांगतो, देवाच्या दासांचं ऐका. और 5वां पॉइंट परमेश्वर कहता है, परमेश्वर के दास का सुनो. देवाच्या दासाकडून जेव्हा तुम्ही काही सल्ला घेता तेव्हा तुम्ही ऐकता, तर लाभ तुमचा आहे. त्या बाईने ऐकलं आणि तसंच केलं, म्हणून तिचं कर्ज नील झालं आणि तिची पुढची प्रोसिजर चालू झाली जगण्याची. और जैसे आप परमेश्वर के दास से कुछ सलाह लेते हैं, अगर उनका सुनते हैं और वैसे ही करते हैं तो आपका लाभ है. तो जैसे उस स्त्री ने क्या किया, परमेश्वर के दास का सुना और इसलिए उसका अच्छा हुआ. माहिती पडलं. म्हणून जेवढं तुम्ही देवाच्या दासाकडून मार्गदर्शन घेता, त्यांची प्रार्थना करून घेता, मग ते जे बोलतात ते तसंच तुम्ही वागा, तर तुमचं चांगलं होईल. और जितना आप परमेश्वर के दास से मार्गदर्शन करते, करवा के लेते, प्रार्थना करवा के लेते, वैसे ही आप चलो तो आपका अच्छा होगा. तेवढं तुमचं चांगलं. और उतना आपका अच्छा होगा. आपल्या मर्जीने नका करू. और अपनी मर्जी से मत त्या करो. बाईकडून तुम्ही शिका की ती कशी आधीन राहील. और इस स्त्री से आप सीखो कि वो कैसे अधीनता में रहे. तिने आपली बुद्धी नाही लढवली. और उसने अपनी बुद्धि नहीं चलाई. पालकांकडून ऐकून, देवाच्या दासाकडून ऐकून ती तशीच करत गेली. और परमेश्वर के दास की ओर से सुनकर वो वैसे ही करती है. तसंच तुम्ही करा. तो वैसे ही आप ही करो.
शेवटचा पॉइंट और आखिर का पॉइंट, की देव या वचनाने सांगतो काम करा. और परमेश्वर इस वचन के द्वारा बताता है काम करो. त्याने काय सांगितलं, और उसने क्या तुझं कहा, कर्ज नील कर. तेरा कर्जा तो नील कर. आता सर्वात पहिलं तुमचे जेवढे जणांची कर्ज आहेत, कर्ज तुम्ही घेतलेले आहेत, तुम्ही तुमचे सगळे कर्ज नील करा. और जितने जनों से आपने कर्जा लिया उन सारे कर्जों को हम नील कर दो. देवाला आवडत नाही कर्ज घेतलेलं आणि कर्ज ठेवलेलं. और परमेश्वर को अच्छा नहीं लगता कर्जा लिया हुआ और कर्जा रखा लोक हुआ. काय करतात, लोकांकडून कर्ज घेतात और लोग क्या करते हैं, लोगों से कर्जा लेते हैं. आणि आपल्या घरातील जेव्हा त्यांच्या हातात पैसे येतात और जब उनके हाथ में पैसा आता है त्यावेळेला ते काय करतात, उस समय वो लोग क्या करते ते हैं, आपल्या घराच्या सगळ्या वस्तू खरेदी करतात. और अपने घर की सारी वस्तु को खरीदी करते आता हैं. समजा निवृत्तीकडून मी कर्ज घेतलंय और निवृत्ति दादा से मैंने कर्जा लिया 10,000. 10,000. आता 10,000 मी त्याच्याकडून कर्ज घेतलं, अभी 10,000 मैंने उससे कर्जा लिया. पण मी घरामध्ये फ्रीज घेतला, और मैंने घर में फ्रिज लिया, बेड घेतला बेड लिया, आणि कुकिंग रेंज घेतला और कुकिंग रेंज लिया, आणि तो ओव्हन घेतला. ओवन लिया. तुला काय माहिती, तो उसको क्या लगेगा, मी देईन ना, मी देणारच आहे. और मैं देने ही वाली मला हूँ. खाली झोपायला त्रास होतो, और मुझे नीचे सोने के लिए तकलीफ होती म्हणून है, बेड घेतला. इसलिए बेड लिया. मला पाणी ना साधं जात नाही. और मुझे सादा पानी गरीब और नहीं फ्रिज चाहिए, लिया. इसलिए मैंने फ्रिज लिया. मला कसं गरम गरम खायला आवडतं ना. और मुझे किसी गरम गरम खाने के लिए अच्छा ओवन लगता घेतला. है, इसलिए मैंने ओवन लिया. काय आहे ते 2 गॅस, फक्त किती वेळ लागतो जेवण बनवायला, म्हणून मी कुकिंग रेंज घेतला. और दो गैस, तुझे देईनच आज. और तेरा भी 10,000 दूंगी. त्याच्यानंतर काही दिवसानंतर उसके बाद फिर थोड़े दिनों के बाद हा मी कपड्यांची शॉपिंग केली, मैंने कपड़ों की शॉपिंग की, भांडी घेतली. बर्तन लिया. कसं वाटेल, कैसा लगेगा, किती चांगलं वाटेल, कसं लागेल बाई आता. हा, अरे माझेच पैसे द्यायला येणार नाही ना, बाकी भांडी घ्यायला पैसे, और मेरा ही पैसा देने के लिए उनको नहीं चलता, बाकी बर्तन लेने के लिए पैसा है, कपडे घ्यायला पैसे, कपड़ा लेने के लिए पैसा माझे है, पैसे द्यायला आहे ना पैसे नाही. पर मेरा ही पैसा देने के लिए इनके पास पैसा है. देणारच आहे मी, और देने ही वाली हूँ मैं, देणारच आहे. देने वाली हूँ. पण पर आता कसं करत, भांडी न देणार, अभी किसी घर में बर्तन नहीं कपडे है, न दे, कपड़े नहीं ते थे, घेणं घे. और इसलिए मैंने नया लिया. अक्सर तुमच्यातले बरेच जण असेच करतात, कर्ज घेणाऱ्याकडून कर्ज तर घेतात, घरातल्या सगळे वस्तू तुम्ही भरता जेव्हा देव तुम्हाला पैसे देतो, पण देवाची इच्छा काय असते, पहिलं कर्ज नील करायचं. और कर्जा लेने वाले की ओर से आप कर्जा तो ले लेते हैं, पर जब परमेश्वर आपके हाथ में धन देता है तो आप घर का सारा, घर की सारी वस्तुएं आप खरीदी कर दें. पर परमेश्वर की इच्छा है कि जिससे आपने कर्जा लिया उसका कर्जा आप नील करें. एलिशाने तिला काय सांगितलं, एलिशा ने उसे क्या पहिलं कहा, तुझं कर्ज नील कर. पहले तेरा कर्जा नील तुझ्या कर. हातात तेल विकल्यावर पैसे आले ना, और तेरे हाथ में तेल बेचने के बाद पैसा आया ना, चला चला आपण घराची दुरुस्ती करू. और चलो चलो हम घर की दुरुस्ती बाबा करेंगे. होता तर काही दुरुस्ती झाली तर नाही. और जब वो था मेरा पति था तो कुछ दुरुस्ती नहीं किया. असं किती केलं नाही. और वैसा उसने त्याने नहीं काय किया. सांगितलं, उसने क्या कहा, पहिलं कर्ज नील कर पहले अपना कर्जा नील आणि कर, नंतर त्याच्यावर तुझा धंदा तुझा. और बाद में उसके ऊपर तेरा धंधा तू चला. देवही आज आपल्याला हे सांगतो, जेव्हा तुम्ही काही कर्ज घेता, तुमच्या हातात पहिले पैसे आले ना, तर पहिलं कर्ज फेडा. जेव्हा तुम्ही कर्ज फेडता ना, तेव्हा देव तुमच्या कामाला आशीर्वाद देईल, तर मग पैसे राहणार नाही. असंच तुम्ही कर्जबाजारीच राहा. और जब आप किसी से कर्जा लेते हैं तो पहले आप उनका कर्जा नील कर दो. जब आप कर्जा फेड देते हैं तो परमेश्वर क्या करता है, आपके धन के ऊपर आशीष देता हे है. नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद रखना. ज्याच्याकडून तुम्ही कर्ज घेतले, और जिससे आपने कर्जा लिया, तुमच्या पगारातून तुम्ही जेव्हा थोडं थोडं पण त्याला देता ना, तर तो ते व्यक्तीचे तुम्हाला आधी देतोय बाबा, देतोय बाबा, देतोय बाबा, देतोय बाबा म्हणून, अरे बाबा हा देतच नाही, देतच नाही, देतच नाही, तर त्याची आई नाही लागणार का. और जब आपके हाथ में पगार आता है और उसको आप थोड़ा थोड़ा करके देते हैं तो उसका ऐसा लगता है कि हाँ ये मेरा कर्जा फेड रहा है. और अगर आप देते ही नहीं तो फिर वो उसकी हाय आपको लगेगी. देव आज आपल्याला शिकवतो, ज्याच्याकडून पण तुम्ही शेजाऱ्याकडून घेतलं असेल, नातेवाईकांकडून घेतलं असेल, किंवा चर्चच्या मंडळीतून घेतलं असेल, तर तुम्ही पहिलं कर्ज नील करा आणि मग पुढचा धंदा चालू करा, तुमचं काम चालू करा. आपने अगर आपके रिश्तेदारों से या फिर अड़ोसी पड़ोसी लोगों से या फिर कलीसिया से अगर आपने कुछ कर्जा लिया होगा तो आप पहले कर्जा फेड दो, बाद में आप अपने बाकी के काम करो. कळालं? आता आत्मिक जाऊया वचन. अभी आत्मिक रीति से वचन में जाएंगे. आत्मिक रीतीने देव सांगतो आजच्या या वचनाने, आत्मिक रीति से परमेश्वर इस वचन के द्वारा आपको कहता है. येशू म्हणाला ते वेगळे होण्याचे चिन्ह आहे. यीशु ने कहा तेरी अलग होने का चिन्ह है. दरवाजा बंद करणं म्हणजे प्रार्थना आहे. द्वार बंद करना मतलब प्रार्थना है. आज देव तुम्हाला सांगतो, घरात दरवाजा बंद करून प्रार्थना करा, म्हणजे याचा अर्थ आहे देवाबरोबर तुम्ही वेळ घालवा. और आप दरवाजा बंद कर आप घर में प्रार्थना करो मतलब परमेश्वर के साथ समय बिताओ. जेवढं तुम्ही देवाबरोबर वेळ
घालवा, और जितना परमेश्वर के साथ समय बिताओगे तुमचं कर्ज नाही होईल. आपका कर्जा नील हो तुम्हाला जाएगा ज्या गुलामीत तुमच्या मुलांना जे नेण्यासाठी आले ते बंधनं तुटतील. और आपके बच्चों को जो गुलामगिरी में लेकर जाने के लिए आए हुए हैं वो बंधन टूट जाएंगे. तुमच्या मुलांमध्ये ज्या काही तुम्हाला चुका दिसतात मी तुम्हाला सांगते, जसं आज या वचनात सांगितले, दरवाजा बंद करून देवाजवळ प्रार्थना करा. प्रभू माझ्या मुलाला दारूचं व्यसन आहे, प्रभू माझ्या मुलाला असंच आहे, तंबाखू हे करतो, मला उलट होतं, हे करून देवाजवळ प्रार्थना करा. प्रभू मदत कर, तू त्याला बदलणारा देव आहे, तुला काहीच करेल. त्या भांड्याला प्रार्थनाने भरा. और जब आपके बच्चों में आपको कुछ गलती दिखाई देती है तो आप अपने द्वार को बंद करो, मतलब आप प्रार्थना करो और परमेश्वर को बोलो कि प्रभु मेरा बेटा दारू पीता है या फिर व्यसन करता है, प्रभु उस बंधन से उसको भी छुड़ा. आणि आणि लोग प्रार्थना करो. लोकांसाठी पण प्रार्थना करा. त्याचा अर्थ तो आहे, तुम्ही लोकांकडून भांडी आणली म्हणजे लोकांसाठी फक्त प्रभू माझ्या पोराचं असं कर, प्रभू माझ्या घराचं असं कर, प्रभू माझ्या नवऱ्याचं असं कर, प्रभू माझ्या बायकोचं असं कर, प्रभू माझ्या कामाला असं कर, प्रभू माझं हे असं कर. फक्त माझं नाही, आणि शेजाऱ्यांसाठी, आडोशी पडोशी लोकांसाठी, आपल्या नातलगांसाठी, एकेकासाठी तुम्ही प्रार्थना करा. और लोगों से बर्तन लाना मतलब आप खुद के लिए अपने खुद के घर के लिए प्रार्थना नहीं करना है, पर अड़ोस पड़ोस के जितने लोग हैं अपने रिश्तेदारों के लिए आपको प्रार्थना करना है. त्यांना त्या भांड्यांना भरा जे आजूबाजूला तुमच्या राहतात. और आपके अड़ोस पड़ोस में जो बर्तन है उसको आप भर दो, ते येऊ न येऊ, वो आए या फिर नहीं आए, तुमची प्रार्थना त्यांच्यासाठी झाली और पाहिजे. आपकी प्रार्थना उनके लिए होनी चाहिए. आपण काय विचार करतो, ते काय येणार नाही, की जिद्दी माणसं आहेत ती, हम क्या सोचते हैं वो तो आएंगे नहीं, हर चीज काय मूर्ती सोडणार आहेत काय? वो क्या मूर्ति छोड़ने वाले हैं नको क्या? सोडून दे. मत छोड़ने दो. देवाची इच्छा आहे तुम्ही त्यांच्यासाठी और प्रार्थना. परमेश्वर की इच्छा है कि आप उनके लिए प्रार्थना करें. आणि ते सुद्धा असं नाही वाईट होण्यासाठी नाही, और वो भी ऐसे नहीं बुरा होने के लिए नहीं, चांगलं होण्यासाठी. अच्छा होने के लिए. प्रभु त्यांचं चांगलं कर, परमेश्वर उनका अच्छा त्यांना हो, मदत कर. उनको मदद त्यांची करें, जी गरज आहे भरव. उनकी जो जरूरत है उसको पूरा आपल्याला करें. आपल्या शेजाऱ्यांचा कमजोरी भाग माहिती असतो. और हमारे जो पड़ोसी हैं उनकी निर्बलता हमें मालूम होती है. बायकोड आहे, वो झगड़ा करने वाले चालू आहे, वो चालू है तिचा नवरा कंजूस आहे, और उसका पति कंजूस हे है. सगळ्या गोष्टी आपल्याला माहित और ये असतात. सारी बातें हमें मालूम रहती है. देव म्हणतो त्यांच्यासाठी प्रार्थना कर. परमेश्वर- प्रभू त्या बाईची घाणेरडी सवयी काढून टाक. और परमेश्वर चाहता है कि हम उनके लिए प्रार्थना करें कि प्रभु इस औरत की भी बात गलत है और उसको छुटकारा दे. हे देवाची आज इच्छा आहे और ये आज परमेश्वर की इच्छा है की तुम्ही जास्त प्रार्थना करणारी लोक असतात. कि आप ज्यादा प्रार्थना करने वाले लोग करें. तुमचं कर्जही नीट होईल, आपका कर्जा भी नहीं हो जाएगा, तुमची मुलंही स्वतंत्र राहतील, आपके बच्चे भी आजादी से आणि रहेंगे देव तुम्हाला आशीर्वाद देईल. और परमेश्वर आपको आशीष तुमचं देगा. लाईफ वेगळं करा और आपका जीवन आप अलग करें ख्रिस्तासाठी. मसीह के लिए. आजचा पूर्ण गळ्याचा आत्मिक रीतीने सारांश. और ये आज आपकी रीति से ही पूरा सारांश आपको बताया गया है. हालेलुया. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. प्रभु आपको आशीष दे. कळालं वचन? मालूम पड़ा वचन? नक्की हा प्रश्न विचारू. सवाल पूछूं. पहिला प्रश्न, पहला प्रश्न. आधी मी पुरुष बनाया गया ना पहिले. आणि सुरुवातीला पुरुष बनवण्यात आला. एलिशाच्या नावाचा अर्थ सांग. एलिशा इस नाम का अर्थ होता हा देवताला. तुम्हाला एलिशा जेव्हा अभिषेक केला गेला त्याच्यावर काय कुणी काय टाकलं? जब एलिशा का अभिषेक किया गया तो उसके ऊपर किसने क्या डाला? हा कोणी संजय. आपका भी संजय. तिसरा प्रश्न. तीसरा प्रश्न. एलिशाचे काही गुण सांगितले. और एलिशा के कुछ गुण बताए गए. सांगितले ना? बताए ना? ते गुण सांगा. वो गुण बताओ. एलिशा कसा होता? एलिशा कैसे था? हा? तुम्हाला विचारलं? तुमच्यावर येईल प्रश्न, घाबरू नका. पहिले आहे ना बोलून. आदिन होता, रागीट होता, सहनशील होता, प्रार्थना करणारा होता, सेवा करणारा होता, रिश्ते संभाल के रखता था. रिश्ता संभाळणे वाला. तो नाती सांभाळायचा माहिती आहे, ते नाती सांभाळून ठेवली. सही जवाब. ताली बजा. आता तुम्हाला प्रश्न. हा एलिशा जो सभा तिथे चालवायचा, तो काय चालवायचा तिथे? तशी लोक, बरीच लोक येऊन काय करायचे? हा हे कसे जोरजोराने बोलतात, तुम्ही पण जोरजोराने बोला. हा आणि ते विधवेबद्दल तुम्ही मला सांगा जोराने बोला.
वो प्रभु का दास जो भी बोला वो सुनती थी. काय हवं विधवा देवाच्या दासाच्या आधीन राहून जे काही बोललं ते ऐकलं तिने आणि तसंच केलं. ठीक आहे. पहिला पॉईंट सांगा. ते 1 ते 7 पर्यंत त्याच्यातला पहिला पॉईंट काय शिकला? आपली साक्ष चांगली गवाही अच्छी करते. बराबर है. तो अपनी गवाही अपने घर से अच्छी होनी चाहिए. आणि तुमची सासू तुमच्या घरातून आज सासू घर में जाकर आप लोग और आप लोग आणि आज घरात जाऊन तुम्ही आणि तुम्ही होता पूछना, विचारा, ओ जी मैं कैसी हूँ? अरे अहो मी कशी आहे? तो जरूर मिलेगा. तू तो झगड़ालू है, आणि तो भांडण करणार. बिल्कुल सही नहीं. आणि बिलकुल सहन नाही ये करत तेरा बहुत गंदा स्वभाव है. आणि तुझी खूप भांडणी सवय आहे. निकाल दे. काढून टाक. कितना टॉप टॉप के बोलती रहती है, आणि जोर जोर से बोलती रहती आणि है. जोरात जोरात टोमणे मारून बोलत असतेस. हाँ? आपको मालूम पड़ेगा आपकी कमजोरियाँ क्या है. आणि मग तुम्हाला माहित पडेल तुमची निर्बलता काय आहे. हमारी कमजोरी हम लोगों को पूछना. आणि आपली निर्बलता आपण लोकांना हम लोगों विचारायची. को पूछते मी कशी दिसते. हम लोगों को पूछा मैं कैसी दिख रही हूँ. बरोबर. छान छान छान. तर असं विचारा की माझ्यात काय कमकुवतपणा आहे. तो ऐसे पूछो कि मेरे अंदर क्या निर्बलता है. तर आपल्याला त्याच्यावरच मात करायचे तो उसके ऊपर ही हमें माफ करनी है. आणि समोरचा कधी खोटं नाही बोलायचं. और सामने वाला कभी भी झूठ नहीं बोलेगा. बरोबर आहे. समजा निवृत्तीने तर मेघात मावशीला ताईला विचारलं मेघाताई निवृत्ती की तुम्ही म्हणे नाही रे तू तर चांगलाच आहे. पण तिच्या आईला त्याने जर विचारलं और निवृत्ति दादा ने अगर मेघा मौसी को पूछा कि तो मेघा मौसी बोली कि तो अच्छा ही है, पर अगर उसने अपने माँ खूप को चांगला पूछा आहे किती गोड बोलतो किती चांगला आहे. पण वासंती ताई काय बोलेल. और वास्तव में मौसी क्या बोलेगी. कुछ नहीं बोलेगी वो. हा, घरात विचार. आता नाही मी विचारायला सांगत. ठीक आहे. सगळेजण घरात आपापले साक्ष बनवा. और सब लोग अपने अपने घर में अपनी गवाही बनाओ. दुसरा पॉईंट. दूसरा पॉइंट. हा कर्ज नाही घ्यायचं. हा दुसरा पॉईंट आहे. कर्ज नाही घ्यायचं. कुणाकडून पण नाही घ्यायचं. और किसी से भी कर्जा नहीं लेना है. कर्ज घेतल्यावर काय होणार. कर्जा लेने पर क्या होगा. परीक्षा त्रास संकटांचा सामना करावा लागेल आणि कर्ज तसंच राहतं. माणूस मरून जाईल कर्ज राहील. और नुकसान होगा, परीक्षाओं का सामना करना पड़ेगा और मनुष्य मर जाएगा पर कर्जा वैसे ही रहेगा. चौथा. चौथा. हा हा पास्टरच्या आधीन जायचं आहे. पुढे तुम्हाला त्याच्या पुढे काय शिकव. जो भी हमको बातचीत करना मतलब पास्टर से वो क्लियर कट एकदम मुद्दे की बातें करना. हाँ बराबर है. जो पॉइंट है वही पॉइंट पे बात करो. काही जण काय करतात झालं तरी झालं प्रार्थना झाली तरी अरे बाबा झाली ना प्रार्थना पुन्हा तीच गाडी करायची. मोज कशी बोला. जे पॉइंट आहे त्याच पॉइंटवर प्रार्थना करा. और जो पॉइंट है वही पॉइंट आप बताओ. सही उत्तर दे रहे आप लोग. हा प्रभूच्या दासाकडे प्रार्थनेसाठी यायचं. त्याच्याकडे विनवण्या ठेवायच्या पण पैसे मागायचे. नेक्स्ट. जो दास बोलता है उसी पे चलने का वही काम करना. हाँ जो प्रभु का दास बोलेगा वही करो. अपनी मर्जी से कुछ भी मत करो. नेक्स्ट. हाँ काम करायचं आणि पहिलं काय करायचं. पहिलं कर्ज फेडायचं. कर्ज फेडून मग हे करायचं. दुसऱ्याकडे पैसे पहिले नाही खर्च करायचे. और दूसरे के पास पहले पैसा खर्चा नहीं करना है. पहिलं कर्ज नाही करा. पहले कर्जा नहीं करो. देवाची इच्छा. ये परमेश्वर की इच्छा है. शेवटचा आपली तरीकेने और आपकी मर्जी से प्रार्थना करना. और प्रार्थना असं करना. प्रार्थना करा. हा ही देवाची इच्छा आहे. आणि दुसऱ्यांसाठी पण प्रार्थना करा. दूसरों के लिए भी प्रार्थना करो. ठीक आहे. अभी हम प्रार्थना करें. आता आपण प्रार्थना करू. डोळे बंद करो. आंखों को बंद करेंगे. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं. मेरे जीवन देने वाले उद्धारक पवित्र पिता सचमुच प्रभु जो आज आपने हमें सिखाया उसका अनुसरण करने के लिए मदद करना. इन सभी को आशीषित करना. करुणा दया रखना. आंखों के पुत्री के समान संभाल लेना. इन्हें आशीषित करना. हमेशा वचन स्मरण रखकर जो आज सिखाया वो पालन करने के लिए मदद करना. इन्हें लगने वाली सारी जरूरत पूरा करना. इन्हें आशीषित करना. और प्रभु पवित्र पिता जो जो बातें आज इन्होंने सीखी वैसे ही चलने के लिए तो कृपा करना. इन सभी को यीशु के नाम से कवर करके करुणा दया मांगती. छेदा हुआ हाथ मांगती. आपकी आशीष मांगती.
आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करते हैं। तो इनकी ढाल, तो इनका कवच, इनका प्रभु, इनका स्वामी, इनका गढ़ है। शब्द इनकी सारी आशीष देना, धन मान सम्मान से दीर्घायु से तुरंत रखना। मैं इनके घर में शांति घोषित करती हूँ। प्रभु यीशु की शांति, मसीह की शांति में इनके जीवन में घोषित करती हूँ। आंखों की पुतली के समान इनको संभाल लेना और मसीहत में चलने के लिए तुम इनको खुलवा देना। आपका दास होने के नाते मैं इन्हें ब्लेस करता। जैसे आज एलिशा ने, आपके दास ने उस विधवा स्त्री और उसके बच्चों के जीवन में जो चमत्कार हुआ, वैसे इनके बिहारे के घर में प्रभु जाने के बाद चमत्कार होने के लिए मदद। यीशु के नाम से प्रभु इन सबके घरों में आज मैं चमत्कार मांगती, प्रभु अद्भुत काम मांगती। आप आज भी अद्भुत काम करते हैं, क्योंकि आप चमत्कार करने वाले परमेश्वर। धन्यवाद है इन सब के घर को अलग कर और इन सब के प्रार्थना के जीवन शैली को बढ़ा। इन्हें ब्लेस कर दिया। सारा कर्जा इनका नील होने की मैं घोषणा करती हूँ। ये सारे कर्जे से मुक्त होने की प्रार्थना करते हैं। और जैसे प्रभु उस विधवा के दोनों बच्चों को बलि करने के लिए लेके जा रहे थे, प्रभु इनके बच्चे भी जितने गुलामी में बने हुए वो सारे बंधन में यीशु के नाम से तोड़ दिए। यहाँ पर जितने जवान बच्चे हैं जिनकी शादी नहीं हुई, वो जितने बंधनों में जकड़े हैं, वो सारे बंधन में यीशु के नाम से तोड़ दिए। और प्रार्थना करने वाले होने के लिए प्रार्थना करते, डिक्लेयर करती हूँ आज से ये घरों को बंद करके प्रार्थना करने वाले हो। आज से मैं घोषित करती हूँ, जैसे इस स्त्री की विधवा के बच्चे माँ के साथ प्रार्थना कर रहे थे, मदद कर रहे थे घर को, तो ये लोग सब लोग प्रभु अपने फैमिली को चलाने के लिए, फैमिली को हेल्प करने के लिए ये मदद करे, प्रभु काम करे और अपना घर चलाए। ये आधीन रहे और प्रार्थना करने वाले जन बने। मैं आपके लहू तले कवर करती हूँ और आपके छेदे हुए हाथों में देती हूँ, प्रभु यीशु के नाम से।